आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहे कढीपत्त्याची मस्त अशी चटणी। तर कढीपत्ता कोणाला खाण्याला आवडत नाही, त्यामुळे सगळेजण असे कढीपत्ता वेचून काढतात। पण आज मी तुम्हाला कढीपत्त्याची अशी मस्त ही चटणी बनवून दाखवणार आहे, ज्याने तुम्ही कढीपत्ता खाणार आहात। तर त्यासाठी लसूण, पांढरं तीळ, शेंगदाणे, डाळ, मिरची आणि थोडीशी जिरे असे आपल्याला लागणार आहे। त्यासोबत कढीपत्ता जो धुवून वाळवलेला आहे। तर आपण त्याला एका पॅनमध्ये तेल टाकून मस्तपैकी एक सगळं साहित्य मस्तपैकी खरपूस असं भाजून घेणार आहात। तर डाळ ही भाजलेली डाळच असते, पण तिलाही थोडंसं भाजायला लागते। आणि थोडीशी मिरची जागी तुम्ही चिली फ्लेक्स टाकलं तरी चालेल, जर तुम्हाला टेस्ट वेगळी हवी असेल। आणि त्यासोबत सगळ्या अशा जिन्नस आहे ना आपण एक ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहात। हे पहा, मस्तपैकी असं ब्राऊन झालं, त्याला असं करपवायचं नाही। शेंगदाणे असतील ना तर शेंगदाणे डायरेक्ट तुम्ही भाजू शकता। मी कूटच केलं होतं डायरेक्टली, तर कुठेही तुम्ही टाकू शकता। आणि अशा प्रकारे आता आपण त्याच पॅनमध्ये एक कढीपत्ताही असा भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला असा छनछन आवाज येतोपर्यंत मस्तपैकी भाजायचा। तर कढीपत्त्याचा उपयोग आपल्या केसासाठी खूप उपयुक्त असतो आणि त्यासोबत आपलं ब्लड शुगर जे आहे ते कंट्रोल करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो। तर त्यामुळे कढीपत्ता हा खावा। आपण कढीपत्त्याचं तेल बनवून केसाला लावतो, पण त्याच्याऐवजी असं खाल्लं तर जास्त चांगलं, कारण का आतून शुद्ध करणं होणे जास्त गरजेचं असतं। तर टेस्टसाठी आपण त्यामध्ये मीठ, हळद आणि चटणीही टाकणार आहोत आणि हे मस्तपैकी असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरला लावून। ही चटणी तुम्ही 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। अशा प्रकारे चटणी तयार झाली आहे।